माझा एक मित्र माझी वाट पाहतोय, पण पुढे काहीतरी वेगळंच घडणार आहे. काहीतरी मजेशीर आणि थोडंसं विचित्र. कारण आम्ही चाललोय घाट फिरायला. कुठला घाट आहे? ओळखा बरं. समजलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. आई गं, शेवटी निघालो. आज खूपच एक्साइटमेंट आहे, कारण मित्रांसोबत ट्रिपला चाललोय. पण अजून एक मित्र बाकी आहे. चला मग त्याला घेऊन निघूया. गाडीत हवा भरली, पेट्रोल भरलं आणि आमचं मनही भरून आलं. आणि पावसात गरमागरम चहा नाही घेतला तर काय मज्जा. हे बघा, उकळता चहा कपामध्ये ओतत असताना आम्ही 4 मित्र. बिस्किट, गप्पा आणि सर्वांची एकच भावना. आज काहीतरी वेगळं करायचं हा. आणि आमचा दीपक एकदम Instagramचा स्टार. म्हणतो चलो. सध्या तर हा डायलॉग Instagramचा ट्रेंडच होऊन गेलाय. तर निघालो आम्ही. मी आणि दीपक एका बाईकवर. आमच्या समोर आहे राज आणि त्याचा भाचा गणेश. आता गमतीची गोष्ट म्हणजे गणेश आणि राज हा परप्रांतीय आहे बरं का. पण महाराष्ट्रावर त्यांचं खूपच प्रेम आहे. आणि तेही मराठी शिकत आहेत. ते पण प्रेमाने. कारण आपली भाषा ही प्रेमाने शिकवायची असते, जबरदस्तीने नाही. कारण भाषा शिकले तर गैरसमज दूर होतात आणि नाते जुळतात मनाने. आणि हा, मराठी भाषा शिकण्याबद्दल तुम्हाला कोणती जबरदस्ती नाही. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, की आमच्या भाषेचं आम्हाला जतन करायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ही मराठी असायला हवी. बस इतकंच. आता शहरी भागातून बाहेर पडलो आणि निसर्गाच्या कुशीत गेलो. इथे झाडे आहेत, डोंगर आहे, शांतता आहे. त्या काँक्रीटच्या जंगलातून निघून इथं आल्यावर असं वाटतं की खरंच इथंच जग आहे. आता 60 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर आम्हाला भूक काही कंट्रोल होईनाच झाली. मग काय, दिसला तिथं वडापावचा गाडा आणि गरमागरम वडापाव खायला चालूच केले. खाऊन झाल्याच्या नंतर ना आम्ही निघालो घाटाच्या दिशेने. तितक्यात आम्हाला महाराष्ट्राची शान लालपरी दिसली. लालपरी संगत लहानपणीच्या खूपच आठवणी आहेत हा. आता ही लालपरी विठ्ठलवाडीवरून निघून अहिल्यानगरकडे जात होती. चला तर म्हणलं जाऊ द्या हिला. दोन्ही बाजूला झाडी, समोर डोंगर आणि एक लांबशी सडक. हा नजारा बघून माझ्या मनात एकच डायलॉग फिरत होता. वा, काय ती झाडी, काय ती डोंगर. जसं जसं आम्ही घाट चढत होतो तिथील आम्हाला रहिवाशी दिसत होते, जे की फळं विकत होते इथे. आणि मग काय, जाता जाता आम्हाला भेटले बायकर्स. त्यांनी खूपच धक्कादायक बातमी दिली. ते म्हणाले, कालू धबधब्यावर काल 50 लोक अटकलेत. रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे बरं का. ते ऐकून क्षणभर शांतता पसरली. पण म्हटलं, आलो आहेत तर वरती जाऊयाच, बघूयाच काय आहे नेमकं. वरती गेल्यावर जो आनंद झाला तो शब्दात मावना झाला. घाटात ते अफाट दृश्य, समोर पसरलेले धबधबे, जंगल, डोंगर, माती, मातीची घरं, हे बघून मला तर माझं गावच आठवलं. मग काय, अनफॉर्च्युनेटली आम्हाला इथून पुढे जायला लागलं. जाता जाता आम्ही पोहोचलो मंकी पॉईंटवर. आता इथं माकडं तर झाडावरून गाडीवर उड्या मारत होती. या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर आणि तिथून गाडीवर. हा त्यांचा रोजचाच खेळ आणि तो चालूच होता. पण लोक त्यांना त्रास देत होते. मी बिस्किटचा पुडा घेतला आणि त्या माकडांना खाऊ घातला. हे माकडं खूपच गमतीची होती बरं का. एक एक बिस्किट घेऊन धुप्त पळायचे. डायरेक्ट उड्या मारून झाडावरच चढायचे. वाह! मज्जा आणि खरी हॅपीनेस इथंच भेटली मला. तर माकडांना आता टाटा बाय बाय करून आम्ही निघालो पुढे. जसं जसं पुढे गेलो घाट चढत गेलो. वरच्या टोकावर आम्ही मॅगी खाल्ली. जसं काय मनालीच्या पहाडावरची मॅगीच होती ती. वाह! ती चव, त्या थंडीमध्ये ती गरमागरम मॅगी. म्हणजे मनाला आणि पोटाला आरामच झाला. मग काय, पोटाला शांत केलं. तेवढ्यात एक कुर्ल्यावरून ग्रुप आलेला होता इथे. आणि तो ग्रुप खूपच एन्जॉयवाला होता. त्यामध्ये कारण एक रॅपर होता ना. त्यांचं चाललेलं मस्ती मजाक, रील शूट करणं. आता मी काय केलं? मी जाऊन म्हणालो, मीही रॅप करतो. चला तर मग इथं सायपरच होऊ द्या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या Instagramची लिंक भेटेल. तिथून तुम्ही माझ्या Instagramच्या प्रोफाईलवर जाऊन गाण्यांची लिंक मिळवू शकता, जर तुम्हाला ऐकायचं असेल तर. तिथे एक स्टॉप मिळाला. धबधब्यासारखा पाऊस पडत होता. तिथे एक खेकडा पण सापडला. लोकं म्हणतात खेकडे पाय ओढतात. पण मी नाही पाहिलं. माणसं ओढतात हे नक्की पाहिलं मी. खेकडे तर नाही बाबा दिसले मला पाय ओढताना कधी. उगाच खेकड्याचं नाव बदनाम केलंय. पाणी अंगावर घेताना नाचलो, भिजलो, फोटो घेतले. इतकी गर्दी होती की पोलिसच आले. खाली जायला सांगितलं. पण आम्ही ठरवलं होतं की खाली जाताना सुद्धा एकाच ठिकाणी थांबायचं होतं बरं का. तर आम्ही त्या स्पॉटला जायचा निर्णय घेतला. तो आमचा शेवटचा स्पॉट. हा घाटाचा मध्यबिंदू. इथे लहान धबधबा होता. पण खूप मजा. पण आम्ही ठरवलं होतं आता भिजायचं नाही. सर्दी होईल ना. म्हणून फक्त गरमागरम कणीस खाल्लं आणि घेतल्या त्या आठवणी आयुष्यभरासाठी.
आता निघालो घराकडे, पण मन भरून आलंय. स्मृती, शांतता, स्नेह, निसर्ग हे काय मनातलं आता जातच नाही. आणि ह्या आठवणी आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि ह्या आठवणी आम्ही जपून ठेवल्यात ह्या व्लॉगद्वारे. कामं कायम असतात, पण जीवनात थांबावं. कधी स्वतःसाठी, कधी मित्रांसोबत, कधी निसर्गासोबत, कधी स्वतःच्या मनासोबत, तर कधी घरच्यांसोबत. टाईम हा काढावा आणि फिरायला जावं. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.